नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार काही कामे अशी असतात जी सूर्यास्तानंतर करू नये, कारण ती कामे करणे म्हणजे अशुभ मानले जाते. शास्त्रात या वेळेला फार महत्त्वपूर्ण मानले जाते. आपण आपल्या आजी आजोबांकडून किंवा वडिलोपार्जित लोकांकडून ऐकले असेल की काही कामे ही सूर्यास्तानंतर करू नयेत, जसे की संध्याकाळच्या वेळी झोपू नये किंवा कचरा काढू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते. या वेळेत घरात देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांचे आगमन होत असते. त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक असते. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामनाही करावा लागेल, अशी समस्याही उद्भवू शकते. म्हणूनच सूर्यास्तानंतर अशी कोणती कामे आहेत जी करणे टाळली पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस झोपू नये. असे मानले जाते की प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरवण्यात आलेली असते. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की संध्याकाळच्या वेळेस झोपू नये, कारण असे केल्याने वय कमी होते आणि काही आरोग्य संबंधित समस्यांचाही सामना करावा लागतो. या व्यतिरिक्त घरात देवीचे आगमन होत असताना तुम्ही झोपलात तर ती प्रसन्न कशी होईल? तसेच संध्याकाळच्या वेळेस घराचा दरवाजा बंद ठेवू नये. तुळशी वृंदावनाला हात लावू नये. ज्या घरात तुळशीचे झाड किंवा तुळशी वृंदावन असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस त्याला हात लावणे टाळावे, कारण असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. खरं तर ज्या घरात तुळशीची दररोज पूजा केली जाते तेथे देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच सदैव त्यांच्यावर असते. आणखी महत्त्वाचे म्हणजे तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकता, पण तुळशी मातेला पाणी घालू नका. सूर्यास्तानंतर घरात किंवा अंगणात कचरा काढू नये. शास्त्रानुसार सूर्यास्त आणि संध्याकाळच्या वेळेस केर कचरा काढू नये. असे मानले जाते की या दरम्यान देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही झाडून काढलात तर देवी घरातून निघून जाईल. परिणामी तुम्हाला आर्थिक समस्या आणि आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल. केस किंवा नख कापणे. सूर्यास्तानंतर घरात केस किंवा नखे कापू नये. एवढेच नव्हे तर पुरुषांनी शेविंग करण्यापासून दूर राहावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असेही मानले जाते की केस किंवा नख संध्याकाळच्या वेळेस कापल्यास आपल्या घरावर कर्ज वाढते. अन्न उघडे ठेवणे. सूर्यास्तानंतर भोजन किंवा पाणी उघडे ठेवू नये. या गोष्टी नेहमीच झाकून ठेवल्या पाहिजेत, परंतु उघडे ठेवल्यास घरात नकारात्मकता पसरते. परिणामी तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सायंकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर पैशांची देवाणघेवाण न करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यास्तानंतर कोणाला उधारीवर पैसे देऊ नका. कोणाला उधार पैसे दिले तर असे म्हटले जाते की सायंकाळी दिलेले पैसे परत तुम्हाला मिळत नाहीत. तसेच या काळात घेतलेल्या कर्जाचा बोजा देखील कधी उतरत नाही. सूर्यास्त झाल्यानंतर घरात कधीही भांडणे करू नयेत. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे कंगाली, गरिबी घेरण्यास सुरुवात करते. तसेच सायंकाळच्या वेळी कोणी गरीब व्यक्ती दारावर आला तर त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवू नये. आपल्या ऐपतीनुसार काही ना काही अवश्य द्यावे. अंत्यसंस्कार करणे. सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करू नयेत असे पुराणात सांगितले आहे. असे केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येऊ शकतो. दही दान करणे. दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो. अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुखसमृद्धी दूर होते. तर मित्रमैत्रिणींनो,
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.